पण आवाज पण मस्त येतो गाडी. नमस्कार मित्रांनो, उन्हाळा वारा आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आधीचं सिनेमॅटिक्स बघून तुम्हाला समजलं असेलच, आपण आलो आहे भीमाशंकरला. भीमाशंकरला आपण या कारने आलो आहे, संचिताच्या कारने आलो आहे. केशरीला ह्यावेळी आपण सोबत ना आणले आपल्या, कारण की या दोघांचा पण प्लॅनिंग होता. आपल्यासोबत आहेत प्रदीप आहे आणि संचिता आहे, आमचे फ्रेंड सर्कलपैकीच आहेत ते. ॲक्च्युली रस्ता खूप खराब आहे, खराब म्हणजे घाटाघाटाचा आहे भरपूर. सकाळी 7 वाजता निघालेलो होतो आम्ही, 1 वाजला आहे. ही आहे संचिता, ही आहे प्रियांका. ह्याचा पण चाललं आहे फोटोशूट प्रदीपचं. पुढे काढ. हो ठीक आहे. तिघ जण जरा पुढे गेलेत. हे 2 दुसरी माकडं. आपण आता इथे कलिंगड खातो रिफ्रेशमेंटसाठी. तर पाहू शकता, इथून हे आपण असं आलो. डोंगरांच्या मध्ये हे गाव आहे, भीमाशंकर गाव आहे.
आणि तिथं पुढे भीमाशंकराचं मंदिर आहे. तर आता आपण रांगेसाठी सुरुवात केली आहे. हो, इथून असं हे भीमाशंकर गाव आहे. गावामध्ये ही अशी घरं बनलेली आहेत. त्याच्यामधूनच आपल्याला पुढे भीमाशंकर मंदिराजवळ जायचं आहे. इथून पण आहे ना? घेतलं. इथून आता आपली रांगेची सुरुवात झाली आहे. एक तासभर लागणार इथून असं म्हणतायत. बघू दे आधी मला कसं आहे असं. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. पुन्हा आम्ही इथे आपली गाडी पार्क केल्या तिकडे चाललो आहे. हे इथे भीमाशंकरला थोडंसं उलटं काम आहे. जिथे आपलं दर्शन घ्यायला वरती चढावं लागतं, तसंच इथे भीमाशंकरला पहिला दर्शन घेण्यासाठी खाली उतरावं लागतं, त्याच्यानंतर वरती जावं लागतं. तर आता चाललो आहे वरती. थोडी लाईन होती अर्धा पाऊण तासाची. दोघी दमल्यात. भीमा नदीच्या उगमस्थानी चालले आपण आता. इथून हा खाली रस्ता जातो मंदिराजवळ आणि तिथूनच हा लेफ्टला एक रस्ता आहे जो भीमा नदीच्या उगमस्थानी जातो. हा रस्ता समोर त्या मंदिर दिसतं ते तेच आहेत. जाऊन पाहूया आपण पुढे. इथे पूर्णपणे असं रस्त्याचं काम चालू आहे जे पूर्णपणे पुढे जाणार आहे. हे इथे भीमा नदीच्या उगमस्थानी आपण जातोय पुढे.
मोस्टली नद्या अशा डोंगरांच्या मध्ये हे बॅगचं आहे कॅमेरा फ्रंट पाहिजे कॅमेरा कसा करतो फ्रंट पाहिजे तिला फ्रंट म्हणजे असंच करायचं तो एकच कॅमेरा त्याला सॉरी आम्हाला माहिती नव्हतं अच्छा असं नाही असं असं करायचं असतं वेडे तर आता आम्ही परतीच्या वाटेला निघालेलो आहोत. इथे ह्या पवनचक्क्या दिसल्या म्हणून परत थांबलो होतो आणि थोडंसं फ्रेश व्हायला तोंड धुवायला. इथून अजून 3 तासाचा रस्ता आहे. हा सगळा रस्ता हा असाच आहे, छोटा रस्ता गावागावातून जसं जातो तसा रस्ता आहे. अगदी भीमाशंकरपासून जवळजवळ आता आम्ही जवळ एक 50-55 किलोमीटर आलोत. तरी हा असाच रस्ता आहे आणि अजून मे बी 30-40 किलोमीटरचा रस्ता हा असाच असणार आहे. जस्ट मी थोडा ड्राईव्ह करत होतो, हा एक व्ह्यू दिसला म्हणून थांबलो इथे थोड्या वेळ. पाहू शकता किती सारे विंडमिल्स आहेत. तर पुढे काय दाखवण्यासारखं असेल तर नक्की दाखवेन. भेटूया पुढे. तर मित्र, आपण सुखरूप आपल्या घरी मुंबईला पोचलेलो आहोत. मस्त प्रवास झाला, मस्त दर्शन झालं, मजा आली प्रवासात. तर रात्रीचे 9:30 वाजलेत ऑलमोस्ट. रिटर्न येताना पण आपल्याला 5 तास लागले. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलं असेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.